त्या मारिल त्या प्रभो रामचंद्र भगवान की जय. असो त्याचं अनुसंधान असं चाललंय. अरे ज्या वेळेस असणारे राजा रावणानं 5 सेनापती लावले होते आणि ते कपट कसं करायला लावलं होतं बघा. एक असणारा योद्धा समोर उभा आहे, 4 दिशेला 4 पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आणि वरती आकाश मार्गाने एक. 5चा अंत एका क्षणामध्ये हनुमंतानं केलाय. आणि आता तर राजा रावणानं स्वतःचा अखिया नावाचा पुत्र पाठवलाय. ग्रंथकर्त्यांनी लिहिले वहीमध्ये. याची काय करताय आता हनुमंताकडे येणार. हनुमंत आता काय करतोय सांगा पुढं. तुझा लाडका कुमार जाणून हनुमंत करील माया. रावणा तो चुकलासी थोर येथे का कुमार दाढीला. शाळे माणसं बोलत असतात रावणा. अरे कमीत कमी बाकीचे तुझ्या पोराची तरी काळजी असावं ना तुला. अरे लाडकं पोरग आहे, बारकं पुन्हा अखिया नावाचा मुलगा, एवढा सुंदर एवढा प्रतापी. तुला माहित नव्हतं का तिकडे गेल्यावर काय होणार आहे म्हणून सिने. 5 सेनापतीचा तुझ्या डोळ्यात धकत असणार. अरे बघायला सुद्धा त्याच्या अंगावर चिरमुट माघारी येऊ दिलं नाही. आणि आता स्वतःच्या मुलाला पाठवू लागला. जरा तरी जनाची नसली तर मनाची जरा थोडी जरा सांभाळ रावणा पुढं बघ. दृष्टी पडली हनुमंता अखया परतीना मागता. त्यांचे रक्षणी लंकानाथा वीरा समर्था लाडावे. अरे दृष्टी पडता हनुमंताच्या दृष्टीला जर तुझा अखिया नावाचा पुत्र जरा दिसल्याबरोबर तुझ्या अखियाला परत येऊ देत नाही. एवढं तरी जरा लक्षात घे. राजा आहेस तू, राजा असून पुन्हा अरे तुझा असणारा मुलगा आहे ते तू त्याचा पिता आहेस, बाप आहेस. कमीत कमी तुझ्या अखिया नावाच्या मुलाबरोबर प्रधानाने पाठव, काही सेनापती पाठव, सैन्य पाठव, एकट्याला पाठवू नको. एवढं सांगितल्याच्या नंतर राजा रावणाला काय आता सुधरत आहे का नाही कोणाला माहिती आहे. काय करतो सांगा पुढं. रावण निवडूनिया चौकट रणरंग धाईने वीर उद्भट. महायुद्धाचा कडकडाट आले निकट हनुमंता. राजाला सांगणारे सुद्धा सावध. राजा जर कुठं चुकत असेल तर मला वाटतं प्रधान हुशार असावेत महाराज. हो, सांगितल्याच्या नंतर राजा रावणाच्या लक्षात आलं आपला एकटा जर मुलगा पाठवला तर नक्की आपल्या मुलाला तो असणारा वानर हनुमंत ऐकणार नाही. याच्यामुळं रणरागीट असे असणारे, रणामध्ये युद्ध करणारे, प्रवीण धनुर्विद्यामध्ये असणारे, प्रवीण असणारे बरेच असणारे काही आपले राक्षस घेतले आणि सांगितलं जा खेळ नावाच्या कुमाराबरोबर जायचं. मग तिथून घेतल्याच्या नंतर नगारे वाजू लागले. युद्ध खेळायला जात असताना पहिल्या काळामध्ये गुपचूप घाला करीत नव्हते. वाजत गाजत असणाऱ्या युद्धाला जावं लागत होतं. सगळा मध्यांचा गजर वाजू लागलाय. हनुमंतानं मात्र आपलं काम करून श्री एसीच्या दरवाजावरच वरती बसलेला वाट बघत. हो, आता एकाची वारी झाली, दुसरीची येणार आहे. वाट पाहतोय काय अवस्था आहे. रावणे चतुरंग एकवट निदळे धाडिले महाभट. अश्वगजरती गडगडाट आले निकट हनुमंता. रावणाने ऐकून सिने असणारे मोठमोठे असणारे वीर आहेत. साधे योद्धे वेगळे आणि वीर वेगळे. वीर असणारं नाव पडतंय का ज्या वेळेस खरंच युद्ध खेळणारे असावेत. युद्धामध्ये असणारे सगळ्या विद्यामध्ये प्रवीण असावेत, कला कुसरी त्यांच्या नावाने असावी आणि यालाच वीर नाव पडतंय. साधेच नाही, हनुमंत वीर होता. असेच असणारे राजा रावणाकडे वीर होते. ते अखिया नावाच्या पुत्राबरोबर असणारे सगळे बरेच जमा केले आणि ज्यावेळेस हत्ती सोबत आहेत, घोडे सोबत आहेत, रथ सोबत आहेत, सामुग्री रथामध्ये टाकलेली आणि सर्व
एकदम गजर करीत करीत हनुमंताकडं अशोकवनामध्ये निघालेले आहेत. न येता मागिले वीरांसी अखया भिडला हनुमंतासी लघु लागवे शरधरांसी हनुमंतासी आच्छादी. ज्यावेळेस अख्यास नावाचा मुलगा खूप युद्धामध्ये हुशार होता राजा रावणाचा पोरगा. त्यानं आपले असणारे जे संगातीला घेतलेले जोडीदार आहेत ते पाठीमागच आहे, रथ मागं चालतात, घोडे मागं चालतात. तोपर्यंत अख्यानं असणारा हातामध्ये शस्त्र घेतलं आणि गेला तसा मागचा पुढचा विचार केला नाही. गेला तसा हनुमंतावर भिडलाय, युद्ध सुरू केलंय, हातामध्ये शस्त्र सोडू लागलाय, चहू बाजूने वेढावून टाकला हनुमंताला. साधे वीर नव्हते राजा रावणाकड, म्हणून एक एक राक्षस मारायला एका देवाला एक एक अवतार घ्यावा लागलाय. कमी समजायचं नाही आपल्या समोरच्याला सुद्धा. याच्यासाठी सगळी तयारी करावी लागते एकाला मारण्यासाठी. हनुमंत एकटाच आलाय आणि एवढा राजा रावणाचं सैन्य आलंय, पण अख्खिया मात्र भेडला हनुमंताला. दोघांचं युद्ध कसं होतंय चित्त देऊन ऐकलं. अमित बाणी विंदिला शिरी दो बाणी विंदिला भुजावरी बाण विंगले स्तनावरी सर्वांग शरी व्यापिले. अरे अख्खियानं असणारे दोन बाण सोडले तसे हनुमंताच्या भुजावर असणारे बाण लागले. दुसरे लगेच असणारे 3 बाण काढले हनुमंतावर सोडल्याबरोबर हनुमंताच्या डोक्यामध्ये असणारे लागले. दुसरे 5 बाण काढतोय लगेच हनुमंताच्या दिशेने शरीरावर बाण लागू लागले. जसं एखादा असणारं हंसाच्या फळाला जसे काटे असतात ना बडे महाराज, तसे हनुमंताच्या अंगावर बाण ऋतू लागले. हनुमंत मात्र शांत आहे. हनुमंतानं आणखीन हालचाल सुरूच केली नाही. पुढच्या चालू जरा चांगला आपल्या टोक्यात गिरायक होती त्या हनुमंतानं पुन्हा कार्य करतोय. काय अवस्था होती सांगा पुढं. तेची समयी मागील वीरा वर्षती शस्त्र संभारा येण्याच्या दिला वानरा दिवाकर जैवी अभरी. अरे आपला असणारा योद्धा पुढे समोर लढू लागला. मग काय बघायला गेलेले होते का बाकीचे नाही. सगळ्यांनी हातामध्ये शस्त्र घेतले, हनुमंताच्या दिशेने बाण सोडू लागले. सर्व राक्षसाचे समकाळाला एकाच वेळेस बाण येऊ लागले. हनुमंत जसा सूर्यावर आकाशामध्ये ढग यावर ढग आल्याच्या नंतर जसं सूर्य तेज झाकून जातोय, तसा हनुमंताला चौकोन बाणाने असणारा वेढा टाकलाय, झाकल्या गेला, छाडलाय. पण हनुमंत मात्र सावध आहे, काहीच हालचाल करीत नाही. चला गरज गरजोनी प्रजन्य धारा गदान रूपती गिरिवरा दैवी राक्षसाय शरसंभारा अंगी वानरान बांधती